पुरं आहे काय नाही, आमचा कारखाना नाही, सुतगिरणी नाही, बँक नाही, अरे पिठाचे चक्के सुद्धा आमच्या घरी नाही. काय सांगा, यशपाल सरांच्या घरी काय का? शिक्षक 50-60 हजार रुपये पगार, गाडीचा हप्ता भरला तर त्याला 10-20 हजार जातील, घराच्या हप्त्याला 10-20 हजार जातील, पोराबाळांच्या शिक्षणाला 10-20 हजार जातील. काय राहता का शिक्षकाला? मी एका शिक्षकाचा मुलगा आहे, माझे वडील पण शिक्षक होते. शिक्षकाची परिस्थिती पूर्वी कशी असायची, आता यशपाल सरांना थोडा तर पगार जास्त आहे. पहिला 1 तारीख ते 10 तारीख शिक्षकाचा खिसा गरम, 3 खिशात पैसे असायचे मास्तर आहे. 10 ते 20 तारीख नरम आणि 20 ते 30 तारीख बेशरम. बरोबर ना? 20 ते 30 तारखेला शिक्षक मला उसनं द्यावं, पगार उसनं द्यावं पगार, अशा शिक्षकाचे आम्ही पोरं आहे. तरी सुद्धा या लोकशाही मुळे आम्ही तुमच्या समोर आलो आहे. लोकशाही मुळे ही संधी मिळालेली आहे. या लोकशाहीचा व्यवस्थितपणे वापर करून घ्या. जर तुम्ही या लोकशाहीचा व्यवस्थितपणे वापर नाही करून घेतला तर पुढची येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. वंचित आघाडीच्या बरोबर जर तुम्ही नाही आला आणि समजा यशपाल भिंगे सरपंच, यशपाल भिंगेचं काही बिघडत नाही, पण येणारी पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपल्याला म्हणेल, अरे आई बापांनो, तुम्ही 2019 ला का चूक केली, 2019 ला तुम्ही का बदल नाही केला? अरे हे सगळे भ्रष्टाचारी लोक गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसले. राजकारणामध्ये या महाराष्ट्रामध्ये 200 ते 250 घराणे हे ठाण मांडून बसले. हे पै पाहुण्यांच्या मध्ये सत्ता वाटून खातात. कुठल्याही पार्टीची सत्ता आली तर यांचं तिथं चालतं, कारण त्याचा कोणतरी जावाई युवाई कोणतरी मेवणा त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असतो. हे जर बदलवायचं असेल आणि हे 260-70 घराणी जर बाजूला ठेवायचे असतील तर तुम्ही जागृत होणं गरजेचं आहे. तुम्ही ताकदीनं बाहेर पडणं गरजेचं आहे. अरे यामध्ये तुम्हाला तलवारीची, भांडणाची, मारामाऱ्या करायची गरज नाही. ही लढाई फार सोपी आहे. हे विचाराची लढाई आहे. पूर्वी तलवारीनं मारामाऱ्या व्हायच्या, लढाई व्हायच्या, परत बंदूक आल्या, बंदुकीनं लढाई व्हायच्या, पिस्तूलनं लढाई व्हायच्या. आताची लढाई फक्त बोटानं करायची आहे. मशीनवरचं बोट दाबा, खटा 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 करतो, समोरचं पुढची पटा 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 बोलून जाते. गोळी चालवायच्या, बॉम्ब टाकायचा, काहीच नाही. साधी लढाई आहे का नाही सांगा? माझ्यावर दबाव आहे, माझ्यावर दबाव आहे, माझ्यावर दबाव आहे. गाव गाड्याच्या पुढाऱ्याचं भाडे असतो, माझ्यावर दबाव आहे, वरनं प्रेशर आहे. आता मी एवढं राजकारण करतो, कुठलं प्रेशर असतं मलाच कळत नाही. कुठलं प्रेशर आहे? अरे काय तुझा कारखाना आहे का, तुझी सुतगिरणी आहे का, तुझी बँक आहे का, काय आहे तुझं? तरी पण म्हणतोय माझं वर्ण प्रेशर आलंय. वर्ण प्रेशर काय आपला बाप असलाय? कोण आहे वर? कोण आहे वर? त्या लोकांना समजावून सांगा, अरे प्रेशर बिशर काय नाही. हे प्रेशर बिशर असलं आपण घ्यायचं नसतं मित्रांनो. आपण आहे तेच आपण चांगल्या पद्धतीनं पुढे जायचं. गाव गाड्यामध्ये जर काहीतरी परिवर्तन घडवायचं असेल तर त्याची नाळ मातीशी जोडलेली आहे. त्या लोकांना तुम्ही संसदेमध्ये पाठवायला पाहिजे. अरे दिल्ली कुठे आहे मला माहित नाही, संसद कुठे आहे मला माहित नाही, मंत्रालयाला मजले किती आहेत आम्हाला माहित नाही, मुख्यमंत्री कुठे बसतात, उपमुख्यमंत्री कुठे बसतात, सहकार मंत्री कुठे बसतात, बांधकाम मंत्री कुठे बसतात, गृहमंत्री कुठे बसतात, महसूल मंत्री कुठे बसतात, आम्हाला पत्ताच नाही. अरे मग आम्हाला पण कळू द्या ना. 2% लोकांचा खेळ चालला या राज्यामध्ये. 2% लोकांचा, 98% लोक पण असेच बसतोय. तुम्हाला माहित पाहिजे का नाही मंत्रालय काय चाललंय, मंत्रालय कुठं आहे? हे जर सगळं करायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं यशपाल भिंगे सरांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं. या मतदारसंघातल्या धनगर समाजाला माझी हात जोडून विनंती आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकरला जो लढा उभा केला तुम्हाला माहिती आहे. आपला सगळ्यांचं म्हणणं होतं की एसटीचा दाखला मिळाला पाहिजे, तर सरकारनं एसटीचा दाखला दिला नाही. जर तुम्हाला एसटीचा दाखला मिळवायचा असेल तर या यशपाल भिंगे सरांना लोकसभेमध्ये पाठवा. हे सरकार घाबरलं पाहिजे. अरे हे पण हुशार झाले, फुकट मतं कुणाला देत नाहीत. त्या लोकांना वाटत होतं की देते फुकट मतं, कुठं जाते कुठं जाते कुठं जाते, खेळी वापरून
घ्यायचं तिकडे सोडायचं, तिने वापरून घ्यायचं इकडे सोडायचं, जायचं कुठं आपण. आता वंचित आघाडीचा पर्याय असा तयार झालाय की आता सरकार घाबरलाय, सरकार टेन्शन मध्ये. आता लोकसभा झाल्यानंतर 2019 ला विधानसभा होईल, सगळ्याचे दुकान बंद होणार आहेत. मुखेड मध्ये तुम्ही आमदार आणणार आहे का नाही आणणार? सगळे हात वर करून सांगा. निवडणूक फार महत्वाची आहे. लोकसभा ही विधानसभेची रंगीत तालीम आहे. नाटक केलं नाही कधी तुम्ही शाळेत असताना? रंगीत तालीम करत होता ना तुम्ही? ही रंगीत तालीम आहे. हे रंगीत तालीम सक्सेस झाली पाहिजे. पण विधानसभेला कुणी पूर्ण आमदार होऊ शकतं. माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये 4 पूर्ण आमदार होणार आहेत विधानसभेला. मी जर खासदार झालो तर मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की मी लोकसभा लढवणार आहे, बरोबर ना? लढलो का नाही? आम्ही जे बोलतो तेच करतो, जे करतो तेच बोलतो. बाळासाहेबांच्या बरोबर जीवाला जीव लावून आहे. सगळ्यांनी राहा. निश्चितपणे हा बाळासाहेबच आपल्याला काहीतरी बहुजनांच्या पोरांना देऊ शकतो, निश्चितपणे. आणि जर तुम्ही बदनामी केली, हे भाजपची बीजेपी आहे, तुम्ही सांगा ना, हसून बोला. बाराच्या कट्ट्यावरती, पानपट्टीवरती, हॉटेलवरती, किराणमालावरती, मार्केट कमिटीवरती जिथं जाय तिथं आपली भूमिका ठाम असली पाहिजे, हसून सांगितलं पाहिजे. मी दुपारी एक उदाहरण सांगितलं मंगळवेढेच्या सभेमध्ये. लोक आपल्याला कशी फसवतात. गेल्या 70 वर्षामध्ये आपल्याला कसं फसवलं. एक गावामध्ये पात्रवट होता. पात्रवट माहिती आहे ना? मूर्त्या तयार करतो ते दगडाच्या. मग तो दगडाच्या मूर्त्या तयार करायचा आणि या गावातनं त्या गावात गावावरती टाकून विकायला द्यायचा. समजा मुखेडच्या त्या बाजूला त्याचं पालाय राहायची झोपडी टाकल्या, तिथं ते मूर्त्या बनवायचे. मग त्याने एके दिवशी हनुमानाची मूर्ती बनवली, दत्ताची मूर्ती बनवली आणि त्या दोन्ही मूर्ती गावावरती टाकल्या आणि मुखेडच्या पेठेमध्ये दुसऱ्या गावाला घेऊन चालले. आणि पेठेत गाडव आल्यानंतर लोकांनी त्या मूर्त्या बघितल्या आणि सगळी लोक उभा राहून पाया पडायला लागली. मग ते पेठ उभा राहून पाया पडायला लागली ना, हनुमानाचा फोटो दिसला, दत्ताचा फोटो दिसला. गाडव जरा भितरलं, त्याला काही कळलं ना. कळायला असं काय झालं की आपलं गावच मला पाया पडायला लागले. ते गावड्या गोवड्या झालं आणि गावाच्या बाहेर गेल्यानंतर ते चालायचं बंद झालं, कुठून बसलं. हे हालत नसतो म्हणला मालकाला. मला म्हणलं काय झालं? हे अख्खा गाव मला पाया पडतंय, मी आता तुमचं ऐकत नसतो. अरे मालक म्हणला गाढवा, ते गाव तुला पाया पडत नाही, तुझ्या पाठीवरती हनुमानाची आणि दत्ताची मूर्ती आहे, त्या देवाला पाया पडत आहे. तसं या महाराष्ट्राचं झालं. महाराष्ट्रामध्ये पुढे शाहू आंबेडकरांचं फोटो घेऊन हे पुरोगामीवाले फिरत होते 70 वर्ष. बहुजनाची लोक पाया पडायची यांना वाटतं आम्हीच करते आहे. त्यांना माहित नव्हतं की तुमच्या खांद्यावरती पुढे शाहू आंबेडकरांचा फोटो होता, तेव्हा आम्ही पाया पडत होतो. बाजूला पडलाय. पुढे शाहू आंबेडकरांच्या नावानं दुकान चालवणाऱ्यांची दुकान आता आपल्याला 2019 ला बंद करायचे आहे. त्यांना घरी पाठवायचंय सगळ्यांना. त्यांनी प्रचंड आपला गैरवापर करून घेतलाय. हे जर थांबवायचं असेल तर शून्यपणे काम करा. नाहीतर 8 दिवसानं 4 दिवसानं तुम्ही म्हणता किंवा 1000 रुपये घेऊन आलाय, 500 घेऊन आलाय, आंबे घेऊन आलाय, तंक घेऊन आलाय. अरे काहीतरी लाजा. एक भिकारी आलता, भिकारी एकदम भिकारी, आणि तो पैसे मागायचा. बघा, पैसे मागायचा आणि पैसे मागत मागत तो माझ्याकडे आला. मी म्हणलं याच्यात गंमत करूया. 1000 रुपयाची नोट काढली आणि त्याला देऊन केली. लगेच आला, हात पुढे केला. मी म्हणलं तुला 1000 रुपयाची नोट देतो, तुझा मला डोळा दे. माग सरला. 1000 रुपयाची नोट देतो म्हणलं, तुझा काहीतरी कान दे. 5000 रुपये देतो, तुझा काहीतरी एक अवयव दे. तरी माग सरायला लागलं. अरे भिकारी सुद्धा 500 रुपये घेना आणि तुम्ही 500 रुपये घेता. माणूस एवढे जण दाखल आहात. जे लोक पैसे घेते त्यांना समजावून सांगा, या पैशानं आपला घात केलाय. या लोकांनी इतका भ्रष्टाचार केलाय. हजारो कोटी रुपये, लाखो कोटी रुपये मिळवले. तो ते 100-500 कोटी टाकतात या इलेक्शनला. त्यांना 500 कोटी टाकले तर तेवढ्याच मतानं त्यांचा पराभव झाला पाहिजे. राजकारण हे पैशावरती होत नाही, राजकारण हे विचारावरती होतं का नाही? विचारावरती. तुम्ही का जमा झालाय? विचारावरती राजकारण होतं म्हणून इथं जमा झालाय. रात्री 9:30ला 2 वाजता इथं
काढायच्या तुम्ही गेला नाही. घरात आईचं फोन येतोय तरी गप बसलाय, बायकोचं फोन येत आहे तरी तुम्ही उचला ना. कशामुळं? तुम्हाला माहित आहे घरी गेलो बायको खवळणार आहे तरी सुद्धा इथंच बसलाय. कारण वैचारिक क्रांती झाली आहे. विचारानं तुम्ही एकमेकाशी जॉईन झालाय आणि डॉक्टर यशपाल भिंगे सारखा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न माणूस, एकदम चांगल्या विचाराचा माणूस आहे. तुम्हाला माहित आहे मी कुणाची मस्ती करत नाही, पण यशपाल भिंगे सर हा महत्वाचा माणूस आहे आणि हा माणूस संसदेमध्ये गेला पाहिजे. त्यासाठी रात्रीचा दिवस करा, लोकांना भेटा, लोकांना समजावून सांगा. आणि ही रात्र वैऱ्याची आहे. 2019 हे आपल्यासाठी फार महत्वाचं साल आहे आणि या सालात काहीतरी घडलं तरच आपल्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं, नाहीतर परिवर्तन होऊ शकत नाही. मित्रांनो, हे ठरवा तुम्ही आणि गप्पसी चिन्हासमोरचं बटन दाबा आणि यशपाल भिंगे सरांना लाखोच्या मताच्या फरकानं तुम्ही दिल्लीमध्ये पाठवा. अख्खं राज्य लक्ष ठेवून आहे नांदेडकडं, अख्खं राज्य लक्ष ठेवून आहे नांदेडकडं. आणि जाता जाता त्यांना पैसे पण 1000, 2000, 5000 द्या, नाहीतर यशपाल भिंगे सरांचा विजय असो सर मोकळा असं करू नका. गाडीला तेल लागतंय, इकडं चेंज लागते, द्या ना. एखादं बोकाड द्यावाला कापू नका, ते बोकडाचे पैसे इकडे द्या. बोकडाच्या खाताड्याचे पैसे दिलं तर यशपाल भिंगे सर 2 लोकसभेमध्ये जाईल. 5-5 बंद करा ना. यशपाल भिंगे सरांना तुम्ही खासदार म्हणून निवडून द्या. या नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावामध्ये एक लायब्ररी तयार केली जाईल, वाचनालय. एवढं कमी, समाज मंदिर कमी, पण लायब्ररी तुमच्या गावामध्ये पाहिजे का नको पाहिजे? आणि तुमच्या गावामध्ये जर लायब्ररी झाली तर त्या लायब्ररीमध्ये बसून पोरगा वाचेल आणि ती पोरगा किमान तलाठी होईल, किमान ग्रामसेवक होईल, किमान तहसीलदार होईल. बरोबर ना? नांदेड शहरामध्ये यशपाल सर 5 स्टार लायब्ररी करा. तुम्ही खासदार झाल्यानंतर 5 स्टार लायब्ररी म्हणजे ना, 5 स्टार लायब्ररी. त्या लायब्ररीमध्ये बसून नांदेड जिल्ह्यातला प्रत्येक गरीबाचा पोरगा एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास करेल आणि तो या देशातला, या राज्यातला चांगला अधिकारी होऊ शकेल. म्हणून यशपाल सरांना खासदार झाल्यानंतर तुमच्या नांदेडमध्ये 5 स्टार लायब्ररी करायचा शब्द मी यशपाल भिंगे सरांच्या वतीने तुम्हाला देतो. आम्ही बोलतोय म्हणजे ते खरं बोलतोय, कारण आम्हाला तुमच्याकडे अजून 30, 35, 40 वर्ष यायचं आहे. आम्ही अजून 30-35 वर्ष म्हणत नाही. मरल वाटतंय तुम्हाला? वाटतंय का? एकदा मुख्यमंत्री खोटं बोलल्यावर परत आल्यावर तुम्ही पायतान घेऊन हाणचाल का नाही? यशपाल भिंगे सरांचं वय पण 30, 35, 40 आहे. अजून 30 वर्ष तर गड्याला काय होत नाही. त्यामुळं तुमच्याकडे त्यांना परत परत यायचं आहे. हे जो अजेंडा मी घेऊन चाललोय, यशपाल सरांना खासदार केल्यावर त्यांना काय कारखाना सुविधा नाही काढायची. जी खासदारकी तुम्ही द्याल त्याचा वापर या तुमच्यासाठीच करायचा आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा विनंती करतो, यशपाल भिंगे सरांना तुमचं लाख मोलाचं